नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मध्ये जे आपले युनिट फर्स्ट आहे त्याच्यातलं जे आहे 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. त्या पोएमचं मीनिंग बघूया काय दिलेलं आहे. पहिले वाचून घेऊया आपण. इट इज अ मॉर्निंग टाइम अँड द स्काय हम्बली बोव्स इट्स हेड टू द अर्थ इन रिस्पेक्ट फॉर द चिल्ड्रन हू आर गोइंग टू स्कूल. द सन baths in the river and dresses up in the golden turban and smilingly waits for the children who are going to school. The wind sing out blessing through the green branches. म्हणजे इथे जे आपण 4 स्टॅन्झा अभ्यासलेला आहे त्याचंच इथे मीनिंग आहे. तर पुन्हा आपण आता मीनिंग एकदा समजून घेऊया. इट इज अ मॉर्निंग टाइम. चिल्ड्रन्स आर गोइंग टू टाइम सॉरी चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल ही कुठली वेळ असते मुलांनो? इट इज अ मॉर्निंग टाइम. म्हणजे काय असते? ही मोस्टली सकाळची वेळ असते. सकाळची वेळ असते अँड द स्काय हंबली बोज इट्स हंबली मीन्स प्रेमाने HUMBLY म्हणजे आकाश सुद्धा स्काय म्हणजे काय आकाश आकाश सुद्धा हंबली प्रेमाने बोज म्हणजे काय झुकणे किंवा वाकणे आकाश सुद्धा प्रेमाने काय केलेलं आहे त्यांनी आपले जे हेड आहे त्यांनी त्याचे जे डोकं आहे ते काय केलेलं आहे असं बोज केलेलं आहे म्हणजे झुकवलेलं आहे टू द अर्थ इन रिस्पेक्ट फॉर द चिल्ड्रन हू आर गोइंग टू स्कूल. काय सांगितलेलं आहे? इट इज अ मॉर्निंग टाइम म्हणजे काय आहे ही आता सकाळची वेळ आहे आणि काय झालेलं आहे सकाळची वेळ आहे अँड द स्काय हम्बली बोज इट्स हेड हेड डाऊन आणि आकाशाने सुद्धा काय केलेलं आहे आपले जे हेड आहे ते डोकं काय केलेलं आहे बो डाऊन केलेलं आहे म्हणजे खाली झुकवलेलं आहे म्हणजे त्यांनी अर्थला म्हणजे काय पृथ्वीला त्यांनी असा नमस्कार केलेला आहे. कशासाठी केलेला आहे? कारण त्या रस्त्यावरून कोण जाणार आहेत इन रिस्पेक्ट म्हणजे मुलांच्या स्वागतासाठी त्यांनी आपलं जे आकाशाने आपलं डोकं झुकवलेलं आहे पृथ्वीवर फॉर द रिस्पेक्ट म्हणजे मुलांना आदर देण्यासाठी फॉर द चिल्ड्रन हू आर गोइंग टू स्कूल म्हणजे जी मुलं स्कूलमध्ये जात आहेत त्यांच्यासाठी आकाशाने सुद्धा काय केलेलं आहे त्याचा हेड डाऊन केलेला आहे झुकवलेला आहे नमस्कार केलेला आहे. बघा द सन बास इन द रिव्हर म्हणजे सूर्याने आंघोळ केलेली आहे. कुठे केलेली आहे? नदीमध्ये. द सन बास इन द रिव्हर म्हणजे सूर्याने सुद्धा नदीमध्ये छान आंघोळ केलेली आहे अँड ड्रेस्ड अप आणि छान सुंदर कपडे घालून तो रेडी आहे आणि छान कपडे घातल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे ड्रेस्ड अप इन द गोल्डन टर्बन आणि त्यांनी काय छान ड्रेस घालून असं सोनेरी रंगाचा जो आहे इन द गोल्डन टर्बन सोनेरी रंगाचा असं मखमली असं काय केलेलं आहे टर्बन म्हणजेच फेटा घातलेला आहे अँड स्माइलिंग अँड स्माइलिंगली वेट्स फॉर द चिल्ड्रन आणि हसत हसत त्याने काय केलेलं आहे म्हणजे तो असा रेडी होऊन तयार आहे अँड स्माइलिंगली वेट्स फॉर द चिल्ड्रन आणि तो काय मुलांची वाट बघत आहे हू आर गोइंग टू स्कूल म्हणजे त्याला पण सूर्याला सुद्धा माहिती आहे आता पहाट झालेली आहे तर आता मुलं शाळेत जातील बघा त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे सूर्याने सुद्धा लहान मुलांच्या स्वागतासाठी छान द सन बास इन द रिव्हर नदीमध्ये छान आंघोळ केलेली आहे आणि त्यांनी अँड ड्रेस्ड अप त्यांनी सुंदर असा ड्रेस घालून काय केलेलं आहे इन ड्रेस्ड अप इन द गोल्डन टर्बन छान असं गोल्डन कलरचा ड्रेस म्हणजे छान घातलेला आहे आणि त्याच्यावर सुंदर गोल्डन रंगाचा मऊ मखमली असा फेटा चढवलेला आहे आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर असं स्माइल ठेवून रस्त्याच्या कडेला उभं राहून तो काय करत आहे वाट पाहत आहे जी मुलं फॉर द चिल्ड्रन्स हू आर गोइंग टू स्कूल जी मुलं आता शाळेत जाणार आहे तर तो पण त्यांच्यासाठी तयार होऊन काय करत आहे त्यांची वाट बघत आहे. द विंड सिंग्स आउट ऑफ ब्लेसिंग्स थ्रू द ग्रीन ब्रांचेस म्हणजे झाडांचे जे टॉप मोस्ट म्हणजे खूप उंचावर काय असतात झाडाचा शेंडा असतो आणि टॉप मोस्ट वर जी ब्रांचेस असतात जे फांद्या आहेत त्याच्यातून सूर्याची किरण सुद्धा येतात आणि त्याच्यातून हवेची झुळूक सुद्धा येते. तर त्या टॉप ब्रांचेस मधून काय होत आहे विंड्स म्हणजे जे हवा आहे ती काय वाहत आहे हवा वाहत आहे म्हणजे वाऱ्याची झुळूक ती ब्रिज आहे ब्रिजेस आहे वाऱ्याची झुळूक येत आहे आणि झुळूक वाहता वाहता ती काय करत आहे ती गाणं सुद्धा गात आहे ती आशीर्वादाचे गाणं सुद्धा गात आहे आणि ते हे गाणं कोणासाठी गात आहे मुलांनो की त्या म्हणजे वाऱ्याला सुद्धा माहिती आहे ब्रिजेसला सुद्धा माहिती आहे की आता मुलं शाळेत जाणार आहेत आणि आपण त्यांच्यासाठी त्या लहान मुलांसाठी सुद्धा ती काय करत आहे छान असं सुंदर असं गाणं गात आहे. जिंगल्स बाय स्वीट स्माइलिंग फ्लॉवर्स वेक अप द स्लीपी पाथ्स बघा आता मग आता त्याच्यानंतर काय आहे की जे आहे जिंगल्स बाय स्वीट
स्वीट स्मेलिंग फ्लॉवर म्हणजे जी आता स्वीट स्मेलिंग म्हणजे अशी सुंदर अशी गोड जी अशी जी फुलं आहेत आणि त्यांना जिंगल्स म्हणजे असा सुगंध आहे. त्याला छान अशी फ्रॅग्रन्स आहे आणि ते काय करत आहे फ्लॉवर्स वेक अप द स्लीपी रोड्स म्हणजे आता पहाट झालेली आहे आणि रस्ते सुद्धा झोपलेले आहेत. पण ही जी फुलं आहेत स्वीट आणि गोड अशी सुंदर जी फुलं आहेत ज्याला सुंदर असं सुवास आहे, फ्रॅग्रन्स आहे, तर ती आपल्या वासाने आणि सुमधुर अशा गाण्यानी म्हणजे मेलोडीज म्हणजे असं स्वरमधुर आवाजाने काय करत आहेत, झोपलेल्या रस्त्यांना उठवत आहे. कारण त्यांना माहिती आहे, की या रस्त्यावरून कोण जाणार आहेत? मुलं शाळेत जाणार आहेत. चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. बघा मग दिलेलं आहे, द शाडी पीपल फ्रॉम इट्स कॉर्नर ऑफ द लेन waves out its hand to say goodbye to the children who are going to school. काय दिलेलं आहे इथे? द शाडी पीपल म्हणजे जे घनदाट असं पिंपळाचं झाड आहे. पीपल म्हणजे काय पीपल ट्री आपण पिंपळाचं झाड म्हणतो. जे असे घनदाट असं भव्य जे असं पिंपळाचं झाड आहे फ्रॉम इट्स कॉर्नर ऑफ द लेन म्हणजे रस्त्याच्या बाजूला काय आहे? लेन म्हणजे रस्ता. रस्त्याच्या बाजूला एक असं घनदाट असं पिंपळाचं झाड आहे आणि तो काय करत आहे? त्याच्या ज्या फांद्या आहेत किंवा त्याची जी पानं आहेत, फॉलिएज आहेत, घनदाट अशी जी पानं आहेत, त्या वेव्हज करत आहे. म्हणजे ते झाडांची पानं हलवत आहे. आउट इट्स हँड्स म्हणजे जणू काही ते त्याचे हात आहे आणि तो असा हात हलवत आहे आणि टू से गुड बाय टू द चिल्ड्रन हू आर गोइंग टू स्कूल म्हणजे जी मुलं आता शाळेत जाणार आहेत तसं पिंपळाचं झाड रस्त्याच्या कॉर्नरला आहे आणि तो त्याची घनदाट फॉलिएज म्हणजे अशी मोठी मोठी जी पानं आहेत ते हवेमुळे वेव्स होत आहेत आणि कवीनी असं म्हटलंय की जणू काही ते त्याचे हँड्स आहेत, हात आहेत आणि ते मुलांना काय करत आहेत? शाळेत जाताना गुड बाय करत आहेत, बाय बाय करत आहे कारण मुलं ते शाळेत जात आहेत. एव्हरी रोड इज शायनिंगली ब्राईटली ॲज द एंजल्स ऑफ द लाईट हॅव कम आउट. आणि पहाट झाली 7-8 वाजले की काय दिसतात सगळे रोड असे सूर्यकिरणांनी असे चकाकणारे दिसतात आणि काय म्हणतो कवी येथे इथे एव्हरी रोड इज शायनिंग ब्राईटली म्हणजे प्रत्येक जो रोड आहे, प्रत्येक जो रस्ता आहे तो काय आहे? ब्राईटली म्हणजे असं शायनिंग करत आहे. शायनिंग म्हणजे चकाकणे. ब्राईटली म्हणजे खूप खूप उजेड आहे आणि रस्ता असा शाईन करत आहे ॲज द एंजल्स ऑफ द लाईट हॅव कम आउट आणि असं वाटतंय की जी प्रकाशाची देवता आहे, जे प्रकाशाचे देवदूत आहेत ते जणू काही रस्त्यावर उभे आहेत मुलांच्या स्वागतासाठी. कारण ती मुलं कुठे चालली आहेत? स्कूलमध्ये. एव्हरी टायनी बीट एव्हरी टायनी बीट ऑफ द अर्थ थ्रॉप्स विथ अफेक्शन लाइक अ मदर्स हार्ट. आता बघा ज्या रस्त्यावरून मुलं जातात म्हणजे ती काही जमीनच आहे, आपली पृथ्वीच आहे, अर्थ आहे. तर एव्हरी टायनी बीट म्हणजे प्रत्येक असं जे छोटं-छोटं कण आहे, ते जे अर्थ म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचे जे पार्टिकल्स आहेत किंवा जे छोटे-छोटे वाळूचे, मातीचे जे कण आहेत, ते काय करतात? थ्रोप्स करतात. म्हणजे काय करतात? धडधडतात विथ अफेक्शन लाइक अ मदर्स हार्ट. म्हणजे एखाद्या आईचं मुलांसाठी जसं हृदय असं धडधडते प्रेमाने, की अरे त्याच्या काळजीने किंवा आनंदाने जेव्हा एखाद्या आईचं हृदय जसं भरून येते, त्याचप्रमाणे ही जी अर्थ आहे म्हणजे जी आपली पृथ्वी आहे, धरती आहे, ती पण काय करत आहे, मुलं आता तिथून जाणार आहे, त्याच्यामुळे तिचं पण जे हृदय आहे ते भरून आलेलं आहे आणि तिचं प्रत्येक जे पार्टिकल्स आहे आनंदाने ते काय करत आहे, थ्रोब करत आहे म्हणजे धडधडत आहे. टाईम सिट्स हॅपीली ऑन अँड ओल्ड रूफ आणि वेळ सुद्धा टाईम सिट्स हॅपीली म्हणजे ही जी वेळ सुद्धा आहे, ती पण खूप खुश आहे आणि ती हॅपीली शांतपणे ओल्ड रूफ म्हणजे जुन्या टेरेसवर किंवा जुन्या गच्चावर जाऊन शांतपणे बसलेली आहे. विथ पिजन्स फ्लाइंग अराउंड अँड वॉचेस द चिल्ड्रन्स गोइंग टू स्कूल आणि ही वेळ काय झालेली आहे शांतपणे एका जुन्या टेरेसवर जुन्या गच्च्यावर जाऊन बसलेली आहे आणि ती वेळ बसलेली आहे म्हणजे वेळ शांतपणे थांबलेली आहे आणि त्याच्यासोबत काय जे पिजन्स आहेत म्हणजे कबूतर हवेत उडताना दिसत आहेत म्हणजे शांत स्वातंत्र्याचं तिथे प्रतीक दाखवलेलं आहे आणि ही जी वेळ आहे म्हणजे ही ही वेळ आहे टाइम आहे आणि जे कबूतर वगैरे उडतायत आणि ते सगळे कोणाची ते थांबलेले आहेत. म्हणजे वेळ थांबलेली आहे कोणाला बघायला? वॉचेस म्हणजे मुलांना बघायला. द चिल्ड्रन्स गोइंग टू स्कूल म्हणजे जी मुलं आता शाळेत जाणार आहेत त्या मुलांना पाहण्यासाठी सुद्धा काय आहे, ही वेळ काय आहे मुलांनो थांबलेली आहे. तर कवीने अशा सुंदर प्रकारे काय केलेलं आहे इथे कवितेचं
छान असं वर्णन केलेलं आहे. चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल म्हणजे तुमच्यासारखी जी सुंदर मुलं आहेत, सकाळी उठून छान युनिफॉर्म घालून फ्रेश होऊन जे शाळेत जातात आणि तुमचे छान-छान तुम्हाला डबा देते आणि छान आई तुम्हाला पॅरेंट्स तुमचे आई-वडील बाय करायला येतात आणि फ्रेश वातावरणात जेव्हा तुम्ही जाता, तर तुमच्या आई-वडिलांबरोबरच जे निसर्गातील जे पानं, फुलं, सूर्य आहेत, प्रकाश आहे, झाडं आहेत आणि जे जे काही नैसर्गिक म्हणजे निसर्गातील जे घटक आहेत ते पृथ्वीचे बारीक कण का बरं असू देत ना, तर ते सुद्धा काय करतात तुम्हाला तुमच्या स्वागतासाठी रेडी असतात. तर कवीने हेच सांगितलेलं आहे, की ह्युमन बीइंग्स बरोबर निसर्गातील जे घटक आहेत, जे सुंदर जे घटक आहेत ते तुमच्या स्वागतासाठी उभे असतात. कारण तुम्ही शाळेत जाता आणि शाळेत जाणं म्हणजे काय आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मुलांना चांगली वळण मिळते, वेल एज्युकेटेड होतात, छान शिकतात, ना पुढे होतात आणि एक चांगलं असं सुजाण असं मनुष्य होतो, की जो पुन्हा त्याला निसर्गाची, त्याच्या आजूबाजूच्या घटकाची जाणीव होते आणि असं सुंदर वर्णन जे केलेलं आहे कवीने, ते आपण अभ्यासलेलं आहे. तर आय होप ही जी सुंदर पोएम आहे, ती काय झाली असेल, तुम्हाला समजलेली असेल. तर आपण आता बघूया याच्यात काही याची जी समरी आहे, म्हणजे कवितेचा जो सारांश आहे, तो काय आहे, थोडक्यात दिलेला आहे. तो आपण काय करूया मुलांनो, समजून घेऊया. बघा समरी म्हणजे सारांश. बघा काय दिलेलं आहे, "धिस ब्युटिफुल पोएम शोज निदा फझल्स लव्ह फॉर चिल्ड्रन हू आर गोइंग टू स्कूल." आता या पोएमचे जे रायटर आहेत किंवा जे पोएट्स आहेत, ते कोण आहेत? निदा फझल आहेत. तर निदा फाजिल आहेत. तर निदा फजीलनी ही जी हे पोएम लिहिलेली आहे, मुलं बच्चे स्कूल जा रहे किंवा त्याचं म्हणू इंग्रजीमध्ये चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. पोएम शोज म्हणजे इथे काय दाखवते, निदा फजल यांचं प्रेम दाखवते मुलांविषयी. लहान मुलांविषयी प्रेम दाखवते, की हू आर गोइंग टू स्कूल म्हणजे जे शाळेत जाणारी मुलं आहेत, तर निदा फजल या कवींना मुलांविषयी किती प्रेम आहे, त्यांना किती आतुरता आणि लहान मुलं त्यांना किती आवडत असतील आणि निसर्गरम्य वातावरण त्यांना किती आवडत असेल, हे त्यांच्या या कवितेतून काय होते आपल्याला स्पष्ट होते. फॉन्डली म्हणजे काय मुलांनो? खूप प्रेमाने ही फॉन्डली राइट्स दॅट द साइट ऑफ चिल्ड्रन्स गोइंग टू स्कूल्स इज अप्रिशिएटेड बाय द एंटायर नेचर. काय केलेलं आहे त्यांनी? ही फॉन्डली राइट्स त्यांनी म्हणजे ही कविता खूप प्रेमाने लिहिलेली आहे मुलांसाठी. दॅट द साइट ऑफ चिल्ड्रन गोइंग टू स्कूल म्हणजे जेव्हा मुलं शाळेत जातात, त्यांनी त्यांचा दृष्टिकोन दाखवलेला आहे. साइट्स इज अप्रिशिएटेड बाय द एंटायर नेचर, की जेव्हा मुलं शाळेत जातात त्यांनी हे दाखवलंय, की त्यांचे पॅरेंट्स तर त्यांना अप्रिशिएट करतात, पण एंटायर नेचर म्हणजे संपूर्ण पृथ्वी किंवा पृथ्वीवरील जे घटक आहेत, जे पृथ्वीवरील जे हिरवळ आहे किंवा जे घटक आहेत, नैसर्गिक जे घटक आहेत, नॅचरल जे थिंग्स आहेत, त्या सुद्धा मुलांच्या स्वागतासाठी किती तत्पर असतात, हे त्यांनी त्यांच्या पोएममधून काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. द स्काय, द सन, द फ्लॉवर्स, द ट्रीज अँड इव्हन द टाईम आर वॉचिंग द स्कूल गोइंग चिल्ड्रन लव्हिंगली अँड अफेक्शनेटली. त्यांनी काय सांगितले, की जेव्हा मुलं जातात, पॅरेंट्स तर बघतात, पण बघा द स्काय त्यांना आकाश सुद्धा बघतो आणि त्यांच्या स्वागतासाठी तो आपलं जे डोकं आहे हेड डाउन करतो, पृथ्वीवर झुकवतो आहे त्यांच्या स्वागतासाठी. मग त्यांनी सांगितलं होतं सन सूर्य सुद्धा सकाळी उठून नदीमध्ये, रिव्हरमध्ये अंघोळ करतो आणि छान ड्रेस्ड अप करून, छान कपडे घालून, गोल्डन मखमली रंगाचा काही फेटा बांधतो आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवून तो रस्त्याच्या कडेला उभा राहतो, की मुलं इथून जाणार त्यांच्या स्वागतासाठी. तर सूर्य कसा त्यांची वाट पाहतो ते सांगितलेलं आहे. मग होतं द फ्लॉवर्स म्हणजे जी सुगंधित अशी गोड स्वीट जी अशी फुलं आहेत, ते आपल्या सुवासाने झोपलेल्या रस्त्यांना कसं उठवतात आणि त्यांच्या आवाजाने, सुमधुर आवाजाने रस्त्यांना कसं उठवतात आणि मुलांच्या स्वागतासाठी कसे तत्पर असतात हे सांगितलेलं आहे. मग आहे द ट्रीज, जे मोठमोठे ट्रीज आहेत त्यांच्या टॉप ब्रांचेसमधून अशा झाडाच्या शेंड्यावरून काय येत असतं, सूर्याची किरणं येत असतात आणि त्याचबरोबर वारा सुद्धा येत असतो आणि तो कसा अ, वाऱ्याची झुळूक येऊन सुंदर असा मेलोडियस गाणं गाऊन कसा आशीर्वादाचं ब्लेसिंग्स देते मुलांना हे सांगितलेलं आहे. अँड इव्हन द टाईम आणि हेच नाही टाईम म्हणजे वेळ सुद्धा काय केलेली आहे, थांबलेली आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी
की चिल्ड्रन्स लव्हिंगली अँड अफेक्शनेटली, की मुलं जेव्हा शाळेत जातील ते खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रेमाने आणि अफेक्शनेटली म्हणजे मनोभावाने काय करतात, मुलं शाळेत जातील याच्यासाठी काय करतात, ते स्वागतासाठी उभे राहतात. तर जे निदा फाजिल्स आहेत त्यांनी ही कविता लहान मुलांसाठी त्यांच्यात त्यांची आत्मीयता दिसते आणि निसर्गाविषयी त्यांचं प्रेम दिसते. त्यांनी इमॅजिन करून किती सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. तुम्ही सुद्धा पहाटेचं यांच्या कवितेप्रमाणे तुम्ही तुमच्या काल्पनिक दृष्टीने चित्र असं उभा करून बघा. तुम्हाला छान तुमच्यासमोर पण अशी सुंदर अशी पेंटिंग उभी राहील, की मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा काय असतं. चंद म्हणजे सूर्य, फुलं, वारा, झाडाच्या फांद्या आणि वेळ सुद्धा मुलांच्या स्वागतासाठी कशी असते हे आपण अभ्यासलेलं आहे. तर मुलांनो ही जी कविता आहे ही काय झाली आहे, तुम्हाला समजलेली आहे. तर याचं आपण म्हटलं कविता वाचून पण घेतलेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण बघितलं आणि त्याचं पोएम मीनिंग पुन्हा एकदा आपण अभ्यासलेला आहे आणि थोडक्यात सारांश सुद्धा बघितलेला आहे. तर मुलांनो आता आपण याची जी पुढची जी स्टेप आहे तिच्याकडे नाही पुढची स्टेप्स जी आहे आणि त्याच्यात आपण बघूया, की याच्यात वर्ड मीनिंग वगैरे असतील ते काय करूया आपण आता अभ्यासूया. बघा मुलांनो, आपण ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न अभ्यासणार आहोत. बघा आपला पहिला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. त्या प्रश्न ॲक्टिव्हिटीमध्ये एकदम ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे असतात, फिलिंग द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स अशी छोटी जे प्रश्न असतात ते काय करूया आपण सॉल्व्ह करूया. तर बघा काय दिलेलं आहे इथे रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राइट आन्सर. प्रश्न वाचायचा आहे आणि आपल्याला प्रश्नाची जी उत्तर आहेत ती बरोबर द्यायची आहे. बघा पहिला प्रश्न काय आहे? मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द जी मॉर्निंग लाईट आहे म्हणजे जी सकाळची जी सकाळचा उजेड आहे स्प्रेड ओव्हर द म्हणजे कुठे पसरलेला असतो. मग ऑप्शन आहे मुलांना अर्थ आहे आणि सन आहे. अर्थ म्हणजेच काय पृथ्वी आणि सन म्हणजे सूर्य. आपण पोयम अभ्यासलेली आहे चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. तर बघा मॉर्निंग लाईट्स म्हणजे सकाळचा जो प्रकाश आहे स्प्रेड ओव्हर द कुठे पसरलेला असेल? सोपा प्रश्न आहे सांगा पाहू कुठे असेल मुलांनो? तर स्प्रेड ओव्हर द अर्थ म्हणजेच पृथ्वीवर. आपण अभ्यासलेला आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. टर्बनचा अर्थ काय असतो मुलांनो? फेटा. जो डोक्यावर एखाद्या धार्मिक प्रसंगाच्या वेळेस किंवा पूजेच्या वेळेस आपण जो वापरतो तो. टर्बन इज. तर बघा टर्बन कुठल्या रंगाचं होतं? इथे 2 ऑप्शन ऑप्शन दिलेली आहेत मुलांनो. एक आहे पर्पल आणि दुसरं आहे गोल्डन. तर टर्बन कुठल्या रंगाचं होतं? पर्पल रंगाचं होतं की गोल्डन रंगाचं? कुठल्या रंगाचं होतं मुलांनो ते? पर्पल कलर सॉरी गोल्डन रंगाचं. म्हणजे सूर्याने जे फेटा बांधलेला होता तो सोनेरी रंगाचा होता. म्हणून जे आपलं उत्तर आहे हे काय आहे? अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघा. ॲडजेक्टिव्ह यूज्ड टू डिस्क्राईब रोड इज. इथे ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे. ॲडजेक्टिव्हचा अर्थ काय होतो मुलांनो? ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय मुलांनो? विशेषण. तुम्ही ग्रामरमध्ये शिकलेलं असेल विशेषण. आपण म्हणतो शी इज अ गर्ल म्हणजे ती मुलगी आहे. बट शी इज अ ब्युटिफुल गर्ल म्हणजे मुलगी आहे पण कशी आहे? सुंदर आहे. म्हणजे मुलीबद्दल काय ब्युटिफुल हा शब्द तिची क्वालिटी दाखवतो. तसंच ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता इथे ॲडजेक्टिव्ह यूज म्हणजे इथे विशेषण यूज झालेलं आहे टू डिस्क्राईब म्हणजे वर्णन करायला. ॲडजेक्टिव्ह रोड इज म्हणजे रोडला डिस्क्राईब करायला. रोड म्हणजे रस्ता. आपण वाचलेलं आहे पोएममध्ये. तर ॲडजेक्टिव्ह यूज्ड टू डिस्क्राईब रोड इज म्हणजे रोड जे आहे रस्त्याला डिस्क्राईब करायला कुठला शब्द वापरलेला आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण कुठला शब्द आहे? तर बघा स्लीपी म्हणजे झोपलेले आणि डस्टी म्हणजे धुळीने माखलेले. तर रोड कसे होते मुलांनो? पोएममध्ये वाचलेलं आहे. जे रोड होते ते स्लीपी रोड होते की डस्टी रोड होते? तर कुठला ॲडजेक्टिव्ह कुठलं विशेषण वापरलेलं आहे रोडसाठी? रोड आहे, पण ते कसं आहे? तो शब्द वर्णन करायला रोडाचं एक्स्ट्रा वर्णन करायला एक शब्द वापरलेला होता. तर कुठला आहे मुलांनो? स्लीपी आहे की डस्टी आहे? कुठला शब्द येणार आहे? व्हेरी गुड सांगा. व्हेरी गुड तुमचं उत्तर बरोबर आहे. तर रोड कसं होतं? स्लीपी म्हणजे रस्ते झोपलेले होते. तर हा शब्द तिथे वापरलेला होता स्लीपी आणि आपलं उत्तर बरोबर आहे. आता चौथा बघूया. द ट्री ॲट द कॉर्नर ऑफ द लेन म्हणजे रस्त्याच्या बाजूला असलेला जो वृक्ष होता, जो झाड होता, तो कुठला होता? तो मँगो ट्री होता की तो पीपल ट्री होता? सांगा. मी दोनदा तुम्हाला पोएम एक्सप्लेनेशन करून सांगितली होती. तर काय आहे? बरोबर आहे. अगदीच बरोबर सांगितलं. म्हणजे तुम्हाला ही जी पोएम आहे, ती बरोबर म्हणजे योग्य अशी समजलेली आहे तो. व्हेरी गुड ऑप्शन आहे पीपल. बघा काय आहे? द ट्री ॲट द कॉर्नर ऑफ द लेन इज पीपल म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेला जो झाड होता, तो कुठला ट्री होता मुलांनो? पीपल ट्री होता. म्हणजे पिंपळाचं झाड होतं. 5वा बघा
एव्हरी रोड इज शायनिंग ब्राईटली म्हणजे प्रत्येक रस्ता चकाकत होता. इट इज ट्रू ऑर फॉल्स म्हणजे हे जे सेंटेन्स आहे, तर ते ट्रू आहे, बरोबर आहे, की चुकीचं आहे? तर काय वाचलं होतं मुलांनो? सूर्यकिरणांनी काय होता जो रस्त्याच्या एंजल्स आहेत त्या बाहेरून जणू काही प्रकाशच आहे रस्त्यावर असं वाटत होतं. म्हणून हे सेंटेन्स काय आहे मुलांनो? आपलं जे सेंटेन्स आहे हे काय आहे? ट्रू आहे म्हणजेच काय आहे? बरोबर आहे. आता 6वा प्रश्न बघा. द सन बाथ्स इन द पॉन्ड. आता बघा सूर्य आणि पॉन्ड म्हणजे काय असते? एक छोटंसं तलाव असते. तर तिथे पॉन्डमध्ये त्याने अंघोळ केलेली होती का? तर ट्रू आहे की फॉल्स आहे? आठवा बघू. सूर्याने कुठे अंघोळ केली होती? कुठला शब्द आला होता? तर कुठला आला होता मुलांनो? रिव्हर हा शब्द आला होता. द सन बाथ्स इन द रिव्हर हवं होतं. इथे पॉन्ड दिलेला आहे. मग सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? चूक आहे की बरोबर आहे? तर काय आहे हा सेंटेन्स? फॉल्स म्हणजे चुकीचा आहे. आता 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे बघूया. पीपल ट्री स्टँड्स इन द कॉर्नर ऑफ द लेन विथ इट लश डीप फॉलिएज. काय सांगितलंय इथे? पीपल ट्री म्हणजे जे पिंपळाचं झाड आहे, स्टँड्स इन द कॉर्नर ऑफ द लेन म्हणजे झाडाच्या बाजूला उभा आहे विथ द लश डीप ग्रीन फॉलिएज म्हणजे असं दाट अशा हिरव्यागार झाडांच्या पानांनी काय झालेला आहे, तो उभा आहे आणि रस्त्याच्या कॉर्नरवर उभा आहे. तर हे जे सेंटेन्स आहे, हे ट्रू आहे की फॉल्स आहे? चूक आहे की बरोबर आहे? तर काय आहे मुलांनो उत्तर सांगा? बरोबर. तुम्ही जे सांगितलेलं उत्तर आहे ते काय आहे? ट्रू आहे आणि ते अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांनो ॲक्टिव्हिटीद्वारे आपण जे ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न आहेत ते काय केलेली आहे? सॉल्व्ह केलेली आहे आणि आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया. आता याच्यानंतर आपण आता गेम घेऊया मुलांनो. तर गेम म्हणजे खेळाद्वारे काय करूया? आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर बघूया मुलांनो मी कुठला गेम घेऊ? बघा इथे 5 गेम आहेत. तर आपण हे 2 गेम ऑलरेडी खेळलेलो आहोत. तर आपण आता माकड आणि टोपीवाला हा गेम आपण सिलेक्ट करून याद्वारे प्रश्नांची उत्तरं देऊ आणि आपण प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन या माणसाला काय करूया, त्याची ज्या टोप्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करूया. आपण उत्तरं बरोबर दिली, की हा जो माकड दिसतोय ह्याच्या रेड, रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो रंगाची टोपी आहे, तो काय करेल त्याला परत करेल. तर बघा, या खेळामध्ये काय करायचं आहे, ज्या रंगाच्या टोप्या आहेत ना मुलांनो, त्याच रंगाच्या ऑप्शनची रंग सुद्धा आहेत. तर जो पर्याय योग्य आहे, त्या रंगाचं या टोपीवर त्या रंगाच्या टोपीला आपण क्लिक करायचं. उत्तर बरोबर असेल, तर या माणसाला त्याची टोपी परत मिळेल. तर चला मग खेळायला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न काय आहे? हू अवेकन द स्लीपी रोड्स? हू अवेकन द स्लीपी रोड्स म्हणजे स्लीपी रोड्स जे झोपलेले रोड्स होते त्यांना कोण उठवत होतं? पीपल म्हणजे लोकं उठवत होते, चिल्ड्रन्स की मुले उठवत होते त्यांना, की फ्रॅग्रंट फ्लॉवर्स की सुगंधित फुले उठवत होते, की स्कूल मास्टर की शाळेचे वर्गातले शिक्षक. तर काय येईल मुलांनो? हू अवेकन द स्लीपी रोड्स झोपलेल्या रोडांना कोण उठवत होतं? सांगा पाहू? तर काय होतं ते? उठवणारे कोण होते? फ्रॅग्रंट फ्लॉवर्स म्हणजे सुगंधित फुले. तर बघा हा हिरव्या रंगाने दिलेला आहे, म्हणून ह्या झाडाला लटकलेल्या ज्या टोप्या आहेत, तर त्याच्यातला आपण हिरवा रंगाचा जे आहे ॲन्सर आहे आपण ती टोपी क्लिक केलेली आहे आणि त्याला काय केलं मिळालेली आहे, ती टोपी त्याला मिळालेली आहे. आता दुसरा प्रश्न बघा, हाऊ इज द ॲटमॉस्फिअर? ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय मुलांनो? वातावरण. तर वातावरण कसं होतं? प्लीझंट म्हणजे आनंददायी, डिप्रेसिव्ह म्हणजे थोडंसं असं नकारात्मक किंवा तणावयुक्त म्हणू शकतो. डल एंड डार्क म्हणजे असं नीरस आणि अंधारमय, की ग्लूमी म्हणजे खिन्न असं. तर कसं होतं ॲटमॉस्फिअर सकाळच्या वेळेला कसं असेल? सांगा पाहू उत्तर. बरोबर आहे तुमचं उत्तर. तर कसं होतं मुलांनो? प्लीझंट. आता प्लीझंट बघा हा रेड रंगाने दिलेला आहे, म्हणून आपण ही रेड रंगाची टोपी क्लिक करूया आणि आपलं उत्तर काय आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे. आता बघूया आपला जो तिसरा प्रश्न आहे. हाऊ इज द सन ड्रेस्ड? म्हणजे सूर्याने कशा प्रकारचा ड्रेस घातलेला आहे? अप क्लमझिली म्हणजे खूप टाईट घातलेला आहे. अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन आणि त्यांनी असं गोल्डन रंगाचा फेटा घातलेला आहे. अप ब्राईटली म्हणजे खूप असं चकचकीत ड्रेस घातलेला आहे. अप इन अ ब्लॅक कोट म्हणजे ब्लॅक रंगाचा कोट घातलेला आहे. तर काय येईल मुलांनी योग्य उत्तर सांगा? तर काय आहे आपलं हे जे ब्लू कलरने दिलेलं आहे. अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजे त्यांनी गोल्डन रंगाचं काय घातलेलं आहे? ड्रेस परिधान करून त्या रंगाची त्याने जो फेटा आहे तो घातलेला आहे. तर आपण ब्लू रंगाच्या टोपीला प्रेस करूया आणि आपलं उत्तर काय आहे मुलांनो? बरोबर आहे. आता बघूया आपला जो चौथा प्रश्न आहे तो बघू.
व्हॉट डज द स्काय डू? म्हणजे आकाशाने काय केलेलं आहे? व्हॉट डज द स्काय डू? काय केलेलं आहे मुलांसाठी आकाशाने? लुक्स डल म्हणजे तो खूप असा नीरस दिसतो आहे. शाईन्स ब्राईटली म्हणजे आकाश असं चकचकत आहे का? बोव्स हिज हेड इन द रिस्पेक्ट मुलांच्या स्वागतासाठी त्याने त्याचं हेड आहे, ते डोकं खाली वाकवलं आहे का? लुक्स क्लिअर अँड ब्राईट आणि तो खूप असं क्लिअर म्हणजे असं खूप चकाचक आणि म्हणजे खूप स्वच्छ आणि असं ब्राईट म्हणजे चकाकत दिसत आहे का? ते काय येईल? व्हाय डज द स्काय डू? आकाशाने काय केलं होतं मुलांनो? तर काय आहे? बोव्स हिज हेड इन रिस्पेक्ट म्हणजे मानाने काय केलेलं आहे? मुलांच्या स्वागतासाठी त्यांनी त्याचं डोकं झुकवलेलं आहे. तर बघा हे जे ग्रीन रंगाने दिलेलं आहे ऑप्शन, तर आपण ग्रीन रंगाची टोपी आणि बघा त्याला ती टोपी परत मिळालेली आहे आणि आपलं उत्तर काय आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे. आता बघा व्हॉट डज द ब्रीज डू? ब्रीज म्हणजे जी हवेची झुळूक आहे, तिने काय केलं? काय केलं आहे हवेच्या झुळूकनी? बघा पहिलं काय आहे? सिंग्स देअर सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग तिने आनंदाचे गाणं गायलं आहे. ब्लोज स्विफ्टली म्हणजे ती खूप जलद गतीने निघालेली आहे. स्टॉप ब्लोविंग म्हणजे हलणं तिने वाहनं असं थांबवलेलं आहे का? की ब्लो जेंटली की तू खूप छान अशी जेंटली म्हणजे अशी म्हणजे छान अशी हळूपणे ती जात आहे अशी हळुवारपणे. तर काय येईल? व्हॉट डज द ब्रीज डू? म्हणजे हवा काय करत आहे? ब्रीज म्हणजे जी वाऱ्याची झुळूक काय करत आहे? तर काय आहे मुलांना योग्य उत्तर? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? सिंग्स देअर सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग म्हणजे ती त्याचे जे गाणं आहे, ती आनंदाने गाते आहे. तर बघा आपण जो आहे हे रेड रंगाने दिलेला आहे. आता रेड रंगाच्या टोपीवर आपण क्लिक करूया आणि ह्याला ती टोपी मिळते का ती बघूया. तर बघा मुलांनो टोपी त्याला परत मिळालेली आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न आहे बघा 6 नंबरचा डॅश ट्री स्टँड्स इन द कॉर्नर ऑफ द लेन विथ इट्स लश डीप फॉलिएज म्हणजे रस्त्याच्या बाजूला कॉर्नर म्हणजे बाजूला रस्त्याच्या बाजूला असलेला जो झाड आहे तो त्याच्या बघा, ट्री स्टँड्स इन द कॉर्नर म्हणजे रस्त्याच्या बाजूला एक झाड आहे. ऑफ अ लेन म्हणजे रस्त्याच्या बाजूला एक झाड आहे, उभा आहे. विथ इट्स लस डीप फॉलिएज तो त्याच्या अशा दाट घनदाट पानांनी असं रस्त्याच्या कॉर्नरला उभा आहे. तर ते कुठलं झाड आहे? बनाना ट्री आहे का ते? मँगो ट्री आहे का? ॲपल ट्री आहे की पीपल ट्री आहे? तर आपल्या पोएममध्ये कशाचा उल्लेख झाला होता मुलांनो सांगा? बरोबर आणि तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. तर काय आहे? पीपल. तर आपण ह्या पिवळ्या रंगाच्या टोपीला क्लिक करूया. बघा त्याला त्याच्या सगळ्या टोप्या परत मिळवल्या आहे. तर मुलांनो अशा गेमद्वारे, खेळाद्वारे काय केलेलं आहे, आपण त्याला ज्या सगळ्या टोप्या आहेत त्या काय करून दिलेल्या आहे, मिळवून दिलेल्या आहे आणि आपलं पण काय झालेलं आहे याद्वारे आपण प्रश्न अभ्यासलेली आहेत. आता याची तिसरी जी स्टेप आहे, ती काय करूया आपण त्याच्याकडे वळूया. बघा तिसरी जी म्हणजे आता आपल्याला काय करायची आहे, एक टेस्ट घ्यायची आहे. जे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत, त्याच्यावर आधारित ही टेस्ट आहे आणि इथे 4 ऑप्शन आहेत. ते योग्य ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. याचं टाईम लिमिट आहे. तर कमी वेळेत आपण किती प्रश्न सॉल्व्ह करतो बघूया. पहिला प्रश्न वाचा मुलांनो काय आहे? प्रश्न सोडवताना प्रश्न पहिले नीट वाचून घ्यायचा आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा. तर काय दिलेलं आहे? ट्री स्टँड्स इन द कॉर्नर ऑफ द लेन विथ द लश डीप फॉलिएज. मी मगाशी पण तुम्हाला याचा अर्थ समजावून सांगितलेला आहे, की झाडाच्या बाजूला कडेला एक झाड आहे. घनदाट त्याची अशी पानं आहेत. तर ते कुठलं झाड आहे? बनाना, ॲपल, मँगो की पीपल? तर कुठलं ट्री आहे मुलांनो? ते आहे पीपल ट्री. तर आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. हाऊ इस द एटमॉस्फिअर? म्हणजे काय मुलांनो? वातावरण. तर वातावरण कसं आहे मुलांनो? प्लीझंट आहे, डल अँड डार्क, डिप्रेसिव्ह की ग्लूमी? प्लीझंट म्हणजे आनंददायी, डल अँड डार्क म्हणजे खूप असं नीरस आणि अंधारमय, डिप्रेसिव्ह म्हणजे खूप असं नकारात्मक आणि ग्लूमी म्हणजे असं खिन्न. तर कसं होतं वातावरण पहाटेचं? ते होतं प्लीझंट म्हणजे आनंददायी होतं. आता तिसरा बघा मुलांनो, हू अवेकन द स्लीपी रोड्स म्हणजे जे झोपलेले रोड्स होते त्यांना कोणी जागवलं? कोणी जागवलं? पीपल लोकांनी, फ्रॅग्रंट फ्लॉवर्सनी सुगंधित फुलांनी, की चिल्ड्रन्सनी की स्कूल मास्टरनी. तर कोणी जागवलं मुलांनो? त्यांना फ्रॅग्रंट फ्लॉवर्सनी म्हणजे सुगंधित फुलांनी. आता बघूया चौथा प्रश्न. व्हॉट डज द ब्रीज डू? म्हणजे जी हव्याची झुळूक होती तिने काय केलं? सिंग्स देअर सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग तिने आशीर्वादाचं गाणं गायलं का मुलांसाठी? स्टॉप ब्लोविंग तिने वाहनं थांबवलं का? ब्लो स्विफ्टली म्हणजे ती जलद गतीने निघून गेली का?
ब्लोज जेंटली म्हणजे ती हळुवारपणे वाहत होती का? तर काय केलं मुलांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? सिंग्स देअर सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग म्हणे तिने लहान मुलांसाठी छान आशीर्वादाचं गाणं गात होती. मग आहे 5वं, व्हॉट डज द स्काय डू? आकाशाने काय केलं? व्हॉट डज द स्काय डू? काय केलं मुलांसाठी आकाशाने? लुक्स डल म्हणजे तो असं खूप नीरस वाटत होता का? बोव्स हिज हेड इन रिस्पेक्ट त्यांनी त्याचं डोकं झुकवलं होतं का? मुलांना मान देण्यासाठी? शाईन्स ब्राईटली खूप चकाकत होता का? लुक्स क्लिअर अँड ब्राईट म्हणजे तो असं छान आणि ब्राईट दिसत होता का? स्वच्छ आणि ब्राईट दिसत होता का? तर काय आहे मुलांनो? व्हॉट डज द स्काय डू? इट्स काय आहे त्याचं उत्तर? बोव्स हिज हेड इन रिस्पेक्ट. हे काय आहे त्याचं उत्तर जे आहे आणि ते काय आहे बरोबर आहे. आता 6वं आहे, हाऊ इज द सन ड्रेस्ड? सूर्याने कशा प्रकारचा ड्रेस घातलेला आहे? अप क्लमझिली म्हणजे खूप टाईट असं. मग आहे अप ब्राईटली खूप चकाकणारं आणि मग आहे अप इन गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजे त्यांनी गोल्डन रंगाचा फेटा घातलेला आहे, की अप इन ब्लॅक कोट की त्याने काळ्या रंगाचा कोट घातलेला आहे. ते काय आहे? हाऊ इज द सन ड्रेस कशा प्रकारचा ड्रेस घातलाय मुलांनो? अप इन गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजे त्यांनी सोनेरी रंगाचा असा फेटा घातलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण ही 6ही प्रश्न सोडवलेले आहेत आणि 6ही प्रश्नांची जी उत्तर आहेत ती काय आहेत आपले बरोबर आहेत आणि आपली टेस्ट आपण सॉल्व्ह केलेली आहे. तर यानंतर मुलांनो याचा जो शेवटचा टप्पा आहे क्वेश्चन एंड आन्सर म्हणजे जी प्रश्नांची उत्तर आहेत ती काय करूया आपण सॉल्व्ह करूया. तर बघा इथे पहिला प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे? व्हॉट डज टाईम डू? व्हॉट डज इट शोज? व्हॉट डज टाईम डू? म्हणजे वेळेने काय केलेलं आहे? व्हॉट डज इट शो? आणि काय दाखवलेलं आहे? तर व्हॉट डज टाईम डू? वेळ काय काय केलं होतं वेळेने? वेळ कशी बसली होती? ती असं ओल्ड टेरेसवर जाऊन काय ओल्ड गच्चीवर जाऊन काय बसली होती, वेळ जाऊन थांबली होती, बसलेली होती आणि ती काय करत होती, जाणाऱ्या मुलांची काय करत होती, ती वाट बघत होती. तर याचं उत्तर बघूया. व्हॉट डज टाईम डू? वेळेने काय केलं आहे मुलांसाठी आणि व्हॉट डज इट शो? आणि त्याच्यातून ती काय दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर बघा काय आहे? टाईम इज सिटिंग ऑन द ओल्ड रूफ म्हणजे टाईम इज सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ टाईम इज सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ म्हणजे काय आहे ती जुन्या अशा रूफ म्हणजे गच्चावर जाऊन बसलेली आहे अँड फ्लाइंग पिजन्स इन द स्काय आणि तिने आकाशात काय दिसतायत म्हणजे ओल्ड जे टाइम आहे म्हणजे जी वेळ आहे ती असं कुठे जाऊन बसलेली आहे शांतपणे ओल्ड रूफ म्हणजे छतावर जाऊन बसलेली आहे रूफ म्हणजे छतावर जाऊन बसलेली आहे अँड फ्लाइंग पिजन्स इन द स्काय आणि त्यावेळेस जे पिजन्स आहेत म्हणजे जे कबूतर आहेत ते काय करत आहेत आकाशात उडत आहेत इट शोज अस दॅट आणि याच्यातून वेळेला काय दाखवायचं आहे इट इज वॉचिंग ऑल द पीपल विदाउट बिंग नोटिस्ड अँड पासिंग व्हेरी क्विकली काय दाखवत आहे इथे इट शोज अस दॅट म्हणजे ही जी वेळ आहे ती काय दाखवते आपल्याला इट इज वॉचिंग ऑल द पीपल म्हणजे ती काय करत आहे वेळ ती सगळ्या लोकांना बघत आहे विदाउट बिंग नोटिस्ड म्हणजे त्या वेळे विदाउट बिंग नोटीस म्हणजे कोणी तिला नोटीस करेल कोणी तिच्याकडे पाहिल असं तिला वाटत नाही अँड इज पासिंग व्हेरी क्विकली अँड इज पासिंग व्हेरी क्विकली आणि काय आहे की पासिंग व्हेरी क्विकली म्हणजे वेळ कशी असते शांतच असते शांत आहे आणि ती काय करत आहे वेळ लोकांना वॉच करत आहे ती मुलांना सुद्धा वॉच वॉच करत करत आहे आणि ती थांबलेली आहे की पासिंग व्हेरी क्विकली म्हणजे वेळ तशी झटापट जात असते अशी पण ती थांबलेली आहे कशासाठी आहे की मुलं तिथून जातील आणि ती मुलांना पाहू शकेल आणि ती असं जे लोकांना पाहू शकेल विदाऊट नोटीस म्हणजे म्हणजे तिच्याकडे न पाहता वेळेकडे न पाहता ती लोकांना छान ऑब्झर्वेशन करेल, मुलांना ऑब्झर्वेशन करेल आणि तिच्या समोरून हे सगळं जात आहे. तर हे काय आपल्याला वेळ दाखवत आहे. आता बघा जो दुसरा प्रश्न आहे तो बघूया आपण. व्हाय इज द होल वर्ल्ड हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुलं जेव्हा सगळे जातात स्कूलमध्ये तेव्हा जे होल वर्ल्ड आहे म्हणजे संपूर्ण होल म्हणजे संपूर्ण वर्ल्ड म्हणजे जग संपूर्ण जग का बरं हॅपी आहे का बरं हॅपी आहे मुलांना आपण आपली जी मुलं जेव्हा शाळेत जातात किंवा तुम्ही शाळेत जाता किंवा मुलाचं जेव्हा शाळेत ऍडमिशन करायचं असते तर पॅरेंट्स किंवा आपले आई वडील उत्सुक असतात खूप एक्साइट असतात की आता आपला मुलगा शाळेत जाईल, त्याला लिहायला येईल, वाचायला येईल, त्याला छान ड्रॉइंग करता येईल, तो डिसिप्लिन शिकेल, तो लहान मुलांसोबत मैत्री करेल, छान एज्युकेशन घेईल, त्याला निसर्गाविषयी माहिती असेल, त्याला
त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असेल, पृथ्वीवरचं, आकाशातलं काय आणि काय होईल तो मोठा होऊन वेल एज्युकेटेड, वेल कल्चर्ड आणि मूल्यांना जोपासणारा एक चांगला मनुष्य तयार होईल. म्हणून काय करतात हे जे आई-वडील आहेत आणि सगळं जे संपूर्ण जग आहे, ते काय असतं हॅपी असतं मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा. तर आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. द होल द होल वर्ल्ड इज हॅपी म्हणजे संपूर्ण जग असते ते काय असते हॅपी असतं, खूप आनंदात असतं. ॲज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुलं जेव्हा शाळेत जातात. कारण त्याचं कारण काय आहे? बिकॉज म्हणजे कारण देअर पॅरेंट्स वॉन्ट देअर चिल्ड्रन म्हणजे त्यांचे जे आई वडील आहेत त्यांना त्यांची जी मुलं आहेत टू गेट एज्युकेटेड म्हणजे आई वडिलांना काय वाटत असतं मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांची जी मुलं आहेत ते काय असायला पाहिजे गेट एज्युकेटेड म्हणजे ती शिकलेली असायला पाहिजे वेल म्हणजे चांगलं एज्युकेशन घ्यायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे अँड प्रोग्रेस इन लाईफ आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये चांगलं म्हणजे सक्सेसफुल व्हावं. त्यांनी त्यांची जी ध्येय आहेत त्यांनी ते अचीव्ह करावी आणि एक चांगलं मनुष्य बनावं यासाठी मुलं काय जे आई-वडील आहेत ते काय करतात, पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना शाळेत पाठवतात. म्हणून काय आहे या प्रश्नाचं उत्तर व्हाय इज द होल वर्ल्ड हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा का असतात? पुन्हा एकदा वाचूया आपण. द होल वर्ल्ड इज हॅपी ॲज द चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे सगळं जग असं आनंदात असतो जेव्हा मुलं शाळेत जातात बिकॉज देअर पॅरेंट्स वॉन्ट देअर चिल्ड्रन टू गेट एज्युकेटेड म्हणजे ते बघतात की त्यांची जी मुलं आहेत ते वेल एज्युकेटेड असायला पाहिजे, चांगली शिकलेली असायला पाहिजे अँड प्रोग्रेस इन लाईफ आणि त्यांनी लाईफमध्ये काय करायला पाहिजे सक्सेस मिळवायला पाहिजे आणि त्यांचे जे ध्येय आहेत ते पूर्ण करायला पाहिजे. तर आता मुलांनो ह्याच्यातला आपण तिसरा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न आहे हा. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोएम्स दॅट हॅव सफिक्स एस म्हणजे सफिक्स प्रत्यय लागला आहे. अशा शब्दांचा आपल्याला इथे उल्लेख करायचा आहे आणि त्याला कोणते शब्द आलेले आहेत. तर बघा कोणते-कोणते शब्द आलेले आहेत. रोड्स, रोडला एस लागलेला होता. फ्लॉवर्स, फ्लॉवरला पण काय लागलेलं होतं शेवटी एस लागलेलं होतं ना म्हणजे सफिक्स प्रत्यय लागलेला आहे. तर तसेच या पोएममध्ये कुठले-कुठले सफिक्स म्हणजे एस लागलेले जे शब्द आहेत ते आले आहेत ते आपण बघूया. तर कुठला आहे बघा स्प्रेड्स जे स्प्रेड होतं. स्प्रेड म्हणजे पसरणे. वर्ब म्हणजे मुलांनो क्रिया. ठीक आहे. तर क्रियावाले जे शब्द आहेत म्हणजे ॲक्शन वर्ड म्हणू इन द पोएम. कवितेत आलेले वर्ब्स आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याला काय लावलेलं लावलेलं असेल एस. तर बघा इथे स्प्रेड आहे. स्प्रेड म्हणजे पसरवणे. त्याला काय लावलंय? एस म्हणजे स्प्रेड झालं. बोवला पण काय लागलेलं आहे? बोव्स म्हणजे झुकणे. मग आहे वेट म्हणजे थांबणे त्याला एस लावलं तर वेट्स झालं. वेव्हज, म्हणजे लहर. वेव्हज म्हणजे लहरणे. मग आहे थ्रॉब म्हणजे धडधडणे. तर बघा त्याला पण एस लागलेला आहे. हे सफिक्स एस लागलेले दिसतात इथे आपल्याला. मग आहे फ्लाय तर काय लागलेलं आहे? फ्लाईज वगैरे फ्लाईज एस लागलेला आहे. तर बघा आपण बघितलेलं आहे लिस्ट म्हणजे जे आहे तिथे ते कुठले-कुठले आहेत त्यांना स्प्रेड्स आहे, बोव्स आहे, वेट्स आहे, वेव्हज, थ्रोप्स आणि फ्लाईज यांना काय लागलेले आहेत मुलांनो? एस हा काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. या वर्बला येस हा प्रत्यय लागलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांनो चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही जी सुंदर अशी पोएम होती तुमच्यासारख्या मुलांसाठी होती. तुमच्यासारख्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी होती. ती आपण अभ्यासलेली आहे. तर त्याचं मुलांना आपण स्पष्टीकरण सुद्धा बघितलं. ॲक्टिव्हिटीद्वारे आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवले. गेमद्वारे आपण काही प्रश्न अभ्यासले. मग आपण एक छोटीशी टेस्ट दिली आणि त्यावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहे. आय होप तुम्हाला ही कविता समजलेली असेल. तर तुम्ही याचा छान अभ्यास करा. कवितेच्या ज्या ओळी आहेत त्या तुम्ही पाठ करा. कारण आपल्याला म्हणजे त्या लाईन कंप्लीट करायला काय येतात, हा प्रश्न येतो कवितेच्या ओळी पूर्ण करा वगैरे. तर फिल इन द ब्लँक्स वगैरे मध्ये पण येते. तर त्याची तुम्ही काय करा मुलांनो तयारी करा आणि नक्कीच तुम्हाला ही पोएम आवडली असेल. धन्यवाद.